राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा बघा दुसरा दिवस. तर बघा सकाळ सकाळचं मी आपलं दररोजचं काम म्हणजे धारा काढायसाठी बघा गेलो. सगळ्यात पहिल्यांदा उठलो की आणि आपला बघा असा मोबाईल आपला एका साईडला ठेवला आणि आपली धार काढायला सुरू केली. मला बघताना वाटत असेल सोपं, पण बघा दररोज धार काढून काढून बघा अंगठ घायला येते ती. नंतर मग कळतं काही ही पण काम काय सोपं नाही आहे. बाकी ते सगळं आपलं कामाचं जाऊ द्या, तुम्ही आपला धाराचा आवाज कसा येतोय ती बघा. तर आता बघा आपली धार वगैरे काढून झाली आणि आता आपलं सकाळचं रतिबाचं दूध मापून घेतो. आणि बघा आपली मनी बघा आज काय ओरडणं झाली आहे बघा, कारण तिला रात्री बघा दूध एकदम जास्त झालंय. तर बघा मंडळीनं आता धारा काढून झाल्या त्या आणि आता बघा सकाळ सकाळचं जरा ॲनालिटिक चेक करतो म्हणलो, म्हणजे कसं जरा आपलं युट्यूब चॅनलचं कसं काय चाललंय ती पण बघावं ना, का नुसतंच आपला व्हिडिओ बनवायचा. तर बघा आता ॲनालिटिक नुसार बघा आपल्या दिवसाला एक 5 ते 10 सबस्क्रायबर वाढते ती बघा. ती मला आपली एक चांगली गोष्ट वाटते. आपलं दिवसाला आपले एक 4 ते 5 सबस्क्रायबर वाढले तरी चांगलं आहे. तर बघा आता जरा व्हिडिओ काढल्यामुळे नेटची स्पीड कमी होत्या. वॉच टाइम बघा माझा असं जर म्हणायचं गेलं ना वॉच टाइम, तर बघा जास्त वॉच टाइम आहे. टोटल बघायचं आहे का इथं थांबा 365 दिवस करतो मी. तर बघा टोटल 365 दिवसाचा केला नाही की बघा माझा 3.3चा वॉच टाइम आहे. म्हणजे पण हा वॉच टाइम आहे ना तो आपल्या शॉर्ट व्हिडिओचा आहे. म्हणजे बघा आता इथं मी गेलो आणि शॉर्ट मध्ये गेलो बघा आता. तर बघा आता इथं माझी एक गणपती बाप्पाच्या कृपेने एक चांगली शॉर्ट होती ना, त्या शॉर्टला बघा इथं 54K व्ह्यूज गेले त्या. आणि त्याचं जर मी काय ॲनालिटिक चेक करायचं म्हणलो नाही, तर बघा त्याचा रिअल वॉच टाइम आहे ना बघा त्याचा एका व्हिडिओचा वॉच टाइम बघा माझा किती आहे तर दिसत असेल तुम्हाला 2600 एका व्हिडिओचा वॉच टाइम आहे. म्हणजे माझा एका हा व्हिडिओ ही झालं कम्प्लीट झालं असतं. पण बघा विषय काय माहिती का, इथं शॉर्टचं काही काउंट धरत नाही ती बघा मला तशी जरा दिवस आधीच कळालंय. त्याच्यामुळे मग म्हणलं होता मोठा व्हिडिओ बनवायला चालू करूया. कारण की बघा तिथं आता आपला किती होतं वॉच टाइम, माझ्या मते एक 3.3चा होता. पण इथं बघा टोटल आपला वॉच टाइम किती दाखवतोय 1160 म्हणजे 59 तर दाखवतोय. म्हणजे इथं जरा ती जे आपला शॉर्ट व्हिडिओज आहे ना तो काउंट करत नाही. ती शॉर्ट व्हिडिओच्या बघा इथं व्ह्यूज काउंट करते बघा दिसते का. आता 1806K येत्या, त्याच्यापेक्षा अजून आपल्याला जास्त पाहिजे 3 मिलियन व्हायला. तर चला आता मग आता आपल्याला वॉच टाइम वाढवायसाठी मग आता आपण व्हिडिओ चालू केली ती. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा आता रोजच्या प्रमाणे ॲनालिटिक चेक करून बघा आता गेलो वैरण आणायला. आणि बघा आता ओझी आणून गोट्यात ठेवली ती सगळी. आणि बघा हे आपलं बघा रोजच काम आहे वैरण आणायचं. त्याच्यात काय बघा तडजोड नाही, दररोज आपली वैरण आणलीच पाहिजे. बापू म्हणलं जरा गुरासनी पण वैरण टाक. म्हणलो माझी काय लाडकी गुरं नाही ती, गुरं तर तुमची लाडकी आहे ती. मी आपलं वैरण तोडायचं काम केलंय. आता माझं मी आवरतो ना आपलं क्लासला असतो. मग बघा कुठल्याच वेळेचा विलंब न करताय ना पटपट आवरून बघा सकाळचं आपलं नेहमीप्रमाणे तात्या दुकानात आलो आणि बघा जरा केस वगैरे सेट करून घेतली. आणि त्याच्यानंतर बघा बाहेर जाऊन बघतोय तर काय बघा एवढा आबाळ आलतं ना की आता वाटलं आता आपल्याला भिजायला लागणार आहे. सुजाला म्हणलो बाबा आज काय भिजायला नको, जिथं पाऊस येईल बघा तिथं थांबू आपण. पावसाचं नाव घेतलं की बघा लगेच धावत पळतच येतोय बघा. शेंद्यात पोहोचूच तोपर्यंत पाऊस लागला बघा. या सुजाला तर निम्मा भिजवून टाकला. त्याच्यामुळे म्हणलो जरा गण्यादाच्या दुकानात थांबू आणि मग पाऊस थांबला की बघा आपलं निवांत निघू. नाहीतर आता चॅलेंज घेतलंय आणि चॅलेंज घेतल्याच मी आजारी पडायचो. जाऊ आपलं घरी नको बाबा राहू दे वैताग आला आता जाऊ घरी. याचं भिजायचं त्यात दिवस जाते त्या कपडे राहिली नाही ती वाळवायला. आता ही पण पॅन्ट भिजली. तर बघा आता हळूहळू भिजत कस तरी आपलं आता सुजितनं मला शिवराजवर सोडले. आणि आता बघा रोजच्या प्रमाणेच आपल्याला इथं हात करून बघा आता लिफ्टनं परत जायला लागणार आहे. आपल्याला बघा उभं राहिलो नाही की बघा लिफ्ट लगेच भेटती. ह्यो दादा निघाला होता कॉलेजवरच, त्याला म्हणलो बाबा सोड मला कॉलेजवर सोड. आता कसलं काय कॉलेज, जरा पुढं गेलो नाही की बघा ह्यो परत पाऊस सुरू झाला. पण काही टेन्शन नव्हतं, या दाद्याकडे छत्री होती त्याच्यामुळे बघा निवांत आपली छत्री उघडून बघा गाडी उभं राहिलो. आणि मग क्लासमध्ये गेलो आणि बघा आपल्या ओमक्याच्या हातात पैसे दिसलं. आईला म्हणलो यो सकाळी कुठनं दरोडा टाकून आलाय. खिशात नाक्षी चिल्लर पण बाहेर काढत होता. आपण हे पैसे सगळ्या पोरांच्या वर्गणीच होतं. कारण की बघा आपल्या सरांचा उद्या आहे बर्थडे. 180 पैसे मोजून बघा लेक्चर करायला गेलो. आणि बघा त्याच्यानंतर शेवटच्या लेक्चरला बघा सायल्याला एवढा कटाळा आला की बघा सायल्या म्हणला मी आपला केबिन मध्ये जाऊन निवांत झोपतो. सायल्याला झोपत ना काय उठवायचं नव्हता, गपचूप व्हिडिओ काढायचे नंतर बघा सायल्या जागा झाला.
मग सायल्याला म्हणलं बाबा झोप तू परत झोप, आम्ही आपलं जातो घरी, तुला आपलं विचारायला होतं जाऊ का नको. प्रेम भाऊ बघा आपलं तेवढं माणूस एक नंबर आहे ते बघा. पाऊस आला की आपल्याला गाडी चालवायची येते ती आणि स्वतः आपलं मागं बसते ती. प्रेम भाऊ म्हणलं गाडी जरा हळू घे, पुढं काहीतरी कोणतरी सांडल्या दिसतंय. म्हणलं थांब जरा पुढं जाऊन बघू आपण कोण सांडलंय. आईला नेमकं सांडलं होतं बघा माणूस. पावसा पाण्याचं बघा हे असंच होणार आहे आता, कारण की रस्त्याची कामं पण बघा नीट केली नाही ती. आता असू द्या, काय पर्याय नाही आपल्याला. आता बघा घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर गेल्यानंतर बघा आपल्याला गाण्या भेटला. गाण्या काय तुला काय काम म्हणायचं 10वी आहे ना तुझी? आहे बाबा 8वीला काय म्हणतोय? होय मार कायस की तू अजून बारकाई म्हणजे का तू मोठा झालाय असं. चला बरं ठीक आहे चल उद्या वर्गणी मागाय, आपल्याला उद्या वर्गणी मागायला जायचं. चालते जाऊ की, तू फोन कर फक्त मग येतो लगेच. चालतं तुझ्याकडे फोन आहे. हाय बाबा घरचा पप्पांच्या फोनवर येतो मग. चालतंय करतो. चला आता दुकानात नाही जाऊ. मग तिथनं गण्याला दुकानात घेऊन गेलो आणि त्याच्याच पैशाचा जरा एक बिस्किटचा पुडा खाल्ला आणि त्याच्यानंतर बघा हरिदादाचं दूध द्यायला घरी गेलतो. हरिदादाच्या घरी दूध द्यायचं मेन कारण म्हणजे बघा तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल की हरिपाठाचा. आपल्या गावातल्या बघा सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या येते ना संध्याकाळच्या हरिपाठाला येते त्या, आणि ती बघा जरा ऐकलं का नाही की आपलं पण मन जरा प्रसन्न होतं. रामकृष्ण हरी. चला मग आता जाऊया जिमला, जरा कसरत करूया म्हणजे दिवस चांगला जाईल. ओ सुरू इथं बसलाय होय. 2 दिवस मला बस. चला आता आपल्या गावची जरा मीटिंग वाटतं गणपतीची. अरे इथं 4 जण कशी काय? 4 पण नाही, 3 जण. अरे व्हेरीच कार्यकर्ते. अरे कार्यकर्ते कुठं आहेत? अहो सुदीप कार्यकर्ते कुठं आहेत? आपल्या गावची कार्यकर्ती जागा होईना का? इज्जतीचं काय पडलंय? सुरू तुम्ही सांगा तुमच्या. अहो पण तुम्ही सांगा तुमच्या वेळेस कार्यकर्ती केवढी होती? मग ही लाज येण्याची गोष्ट आहे ना. तर बघा आता व्हिडिओ आपल्या गावातली बघत असतील ना तर पटाकिस्तानी घरातनं बाहेर या आणि मीटिंग अटेंड करा पहिली इथं. व्हेरीज कार्यकर्ते व्हेरीज. चला आपला ही होती आमची मीटिंगला कार्यकर्ते नाही त्यामुळे मीटिंग झाली कॅन्सल. तर आता आपण मारूया बॅकचा वर्कआउट. चला व्यायाम सुरू करूया. तर आज म्हणलं जरा बॅकचा वर्कआउट आहे ना जरा ऍस्थेटिक स्टाईल मध्ये मारूया म्हणून बघा कॅमेरा जरा एका बाजूला लावला. पण बघा कॅमेरा एवढा असल्या बेकार पोझिशनला बसला होता ना की बघा मी जेव्हा बॅकचा वर्कआउट मारत होतो ना तो काहीच दिसत नव्हता, फक्त बघा माझा हात दिसत होता. आणि बघा वर्कआउट झाल्यानंतर मला ती गोष्ट कळाली. त्याच्यामुळे बघा आता व्हिडिओसाठी मी काय परत सेट घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही आपलं माझा हातवारे बघूनच तुम्हाला कळालं असेल की मी आपलं जिम मारतोय जरा. तिथनं बघा दुसरा सेट मारा गेलो, तिथं पण बघा कॅमेरा काय नीट बसतच नव्हता. पण म्हणलं आता जाऊ द्या, जरा क्लोज रेंज जरा चांगलं दिसेल व्हिडिओ. त्याच्यामुळे बघा हिथला जरा अँगल चांगला वाटत होता, त्याच्यामुळे हे व्हिडिओ घेतला. व्हिडिओचं काय करायचं एवढं, सेट मारण्याशी मतलब आहे आपल्याला. हिथनं पुढचं सेटचं व्हिडिओ होती ना ती काय मी आता काय काढत नाही. आणि आता बघा आपली जिम झाली आणि आता जाऊया आपण पबजी खेळायला. बघा आता मंडळींनो आपल्याला बघा जास्त प्रीमियम क्रिएट आणि क्लासिक क्रिएट ओपन करायचं आपल्याला. जरा बिग क्रिएट ओपनिंग म्हणजे गरिबांची कशी असते ती बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लासिकचं क्रिएट ओपन करूया. 3 काढायचे बघा माझ्याकडे आता. 3 मध्ये आपल्याला काय लागतंय बघू, नशीब बघू आपलं काय झळकतंय. ही आपण डायरेक्ट स्किपच करतो. ही बघा आपल्याला पहिल्यांदा लागलं बूट, ह्याचा काय उपयोग नाही. ही दुसरं स्किप, ह्याच्यात काय लागलं, ह्याच्यात लागला शर्ट, ह्याचा पण काय उपयोग नाही. तिसरं स्किप, बूट, परत बूट. एवढं घालणं. पण ठीक आहे चला आता एकदा ओपन करू. पहिल्यांदा एकदा प्रीमियम ओपन करूया. परत बूट. अहो मित्रांनो आता डायरेक्ट 10च ओपन करतो. काय लागतंय ते बघा, चांगलं काहीतरी लागलं पाहिजे. आता बघा शेवटपर्यंत ॲनिमेशन बघतो, काहीतरी चांगलं लागलं पाहिजे, काहीतरी जरा तरी चांगलं लागू द्या. ही बघा टट्टी 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 टट्टी. हे बघा टट्टी 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 टट्टी. अहो मित्रांनो ही काय क्रिएट ओपनिंग आहे का? एवढं भिकार नशीब आयुष्यात कुणाचं नसेल. ही पबजी अकाउंटच बंद करणार आहे मी. जाऊ द्या, राहू द्या, आपला दिवस आजचा एकदम बेकार गेलाय. चला राहू द्या, ही पबजी म्हणून मी खेळत नाही, बस बंद. फ्री फायर खेळ, फ्री फायर. तर बघा आता मंडळी मी
थोड्याच हार्ड ब्रेक मधनं बाहेर पडलो होतो आणि तेवढ्याच बाबूरावला म्हणलो माझ्या पण हातनं बाबा तुझं क्रिएट ओपन करून देतो. तर आता मी इथं बाबूरावच्या अकाउंटचं क्रिएट ओपन केलंय आणि ही बघा बाबूरावला परमनंट स्किन लागली ती पण माझ्या हातनं. काय बोलायचं, मी काय बोलू शकतो. 10 क्रिएट ओपन करून काय भेटलं नाही तर 2 क्रिएटमध्ये हेल्मेटची स्किन लागली. म्हणजे गेम माझ्यावर चेष्टाच करते मित्रांनो. एवढं जुनं अकाउंट असून पण आता राहू द्या जाऊ द्या. आजचा ब्लॉग इथं संपवतो मी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.